सत्तेची तहान लागली असली तरी गटारातलं गढूळ पाणी कुणी पित नाही. अजित पवारांसोबत जाण्यावरून राऊतांचा सुळेंना टोला. महासागरात इतक्या लाटा आहेत की आधी गेलेल्यांनाच स्थान शोधावं लागतंय असंही वक्तव्य. नरकातलं स्वर्ग पुस्तक फडणवीस राज ठाकरेंना पाठवलं. संजय राऊतांची माहिती. तर एकनाथ शिंदेंनाही पुस्तक पाठवून लढायचं कसं ते सांगितलं. मोदी शहांनाही भेटून पुस्तक देणार असल्याची संजय राऊत यांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघंही संवादात चांगले नाहीत. इंडियन एक्सप्रेसच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी मत व्यक्त केलं. अर्थात हे दोघं या मताबद्दल आपल्याला माफ करतील असंही त्यांनी वक्तव्य केलंय. शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करत राहतात. इंडियन एक्सप्रेसच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक. परभणीमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा. तसंच आज परभणीमध्ये विविध कामांचं भूमिपूजनही करणार. मीरा भाईंदर महापालिकेतील भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. नाशिकच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंनी राहुल गांधी यांना इशारावजा धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेस पदाधिकारी आज नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेणार. 3, 4 आणि 5 जून रोजी मनसेच्या मॅरेथॉन बैठका. राज ठाकरेंच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत विविध विषयांच्या अध्ययनासाठी मनसेनं स्थापन केलेल्या समित्या राज ठाकरेंकडे अहवाल सादर करणार. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मनसेच्या बैठकीत चर्चा होणार. या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर चर्चा होणार का याकडे लक्ष. सलग तिसऱ्यांदा आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला. तब्बल 335 कोटींचा निधी वळवल्यानं नाराजी. नीती आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करत निधी वळवल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांनी धारावीकरांचा पुन्हा एकदा विश्वासघात केला. खासदार वर्षा गायकवाडांची टीका. कोणताही सर्व्हे नसताना मास्टर प्लॅन तयार केला जातोय, गायकवाड यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर. फडणवीसांच्या हस्ते 700 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार. शेतकऱ्यांच्या मेळाव्यालाही देवेंद्र फडणवीस संबोधित करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा या शासकीय बंगल्यासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न. या प्रकरणी अजित मैदगी नावाचा व्यक्ती ताब्यात. गुन्हा दाखल. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पती शशांक, नणंद करिश्मा आणि सासूची पोलीस कोठडी आज संपणार. बचाव पक्षाचे वकील कोर्टात काय युक्तिवाद करतात याकडे लक्ष. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वैष्णवीचा सासरा आणि दिराला 3 दिवसांची कोठडी. राजेंद्र आणि सुशील हगवणेचा मुक्काम 31 मे पर्यंत पोलीस कोठडी. वैष्णवी आत्महत्या प्रकरणात न्यायालयात हगवणे कुटुंबियांची बाजू मांडणाऱ्या वकिलावरच गुन्हा दाखल. अॅडव्होकेट दुशिंग यांच्यावरच सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती. वैष्णवी प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा नांदेड पोलिसांना खोटा फोन. आरोपी संतोष गायकवाड विरोधात गुन्हा दाखल. बक्षिसाची रक्कम मिळेल या हेतूनं फोन केल्याची माहिती. नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही. हगवणे वकिलांचा कोर्टामध्ये अजब युक्तिवाद. असा युक्तिवाद करणाऱ्या वकिलांच्या 4 कानशिलात लावेल त्याचा आपण सत्कार करू. हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्याकडून संताप व्यक्त. आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास. हगवणे कुटुंबाकडून वैष्णवी हुंडाबळी प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न. वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांचा हगवणे कुटुंबियांवर आरोप. कसपटे परिवाराकडून हगवणेंना चांदीच्या गौराई देतानाचा व्हिडिओ समोर. हगवणेंनी वैष्णवीच्या कुटुंबियांकडून चांदीची भांडी मागितल्याचा आरोप झाला होता. छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणी 5.5 किलो सोन्यापैकी केवळ 20 तोळे सोनं लड्डांच्या हाती. हरवलेल्या सोन्यापैकी पोलिसांना केवळ 20 तोळे सोनं मिळालंय. 20 तोळे सोनं मिळालं, उर्वरित सोनं गेलं कुठे? उद्योजक संतोष लड्डा यांचा सवाल. पोलीस आता उर्वरित सोनं रिकव्हर करण्यासाठी काय कारवाई करणार याकडेही लक्ष. कोल्हापूरमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली निवृत्त प्राध्यापिकेला तब्बल 3.5 कोटींचा गंडा. मीना डोंगरे असं 75 वर्षीय निवृत्त प्राध्यापिकेचं नाव. गुन्हा दाखल. पुण्यातील डीपी रस्त्यावरती रात्री सुरू असलेल्या कॅफेच्या बाहेर 3 तरुणांकडून कोयता आणि इतर शस्त्र नाचवत दहशत माजवण्याचा प्रयत्न. वाहनांची तोडफोडही केली. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात शुभम नेप्ते नावाच्या तरुणाला अटक. या प्रकरणात आतापर्यंत 19 आरोपींना अटक, तर अद्याप 18 आरोपी अजूनही फरार आहेत. पुण्यातील भाजपचे खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न. 47 वर्षीय शंकर धुमाळला अटक. सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बीडच्या पाटोदा तालुक्यातील नाळवंडी ग्रामपंचायतीचे अधिकारी एस.जे. सय्यद यास निलंबित. कामासाठी पैसे मागितल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबनाची कारवाई. अमरावतीच्या अचलपूरमध्ये विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं फिनेल मिलच्या कामगारांचं आंदोलन सुरू. गेल्या 48 तासांपासून कामगार मिलच्या चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करतात. बीडमध्ये महावितरणाचा भोंगळ कारभार समोर. वीज जोडणी नसतानाही प्राथमिक आरोग्य केंद्राला 90,000 रुपयांचं बिल पाठवलंय. ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास 6 जूनपर्यंत मुदतवाढ. ओबीसी विभाग मंत्री अतुल सावेंची माहिती. मतदारसंघातील नागरिकांसाठी फिरतं जनसंपर्क कार्यालय. आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा अभिनव उपक्रम. नागरिकांच्या अडचणी, समस्या, तक्रारी थेट त्यांच्या दारी जाऊन ऐकून सोडवण्याचा प्रयत्न. बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्ड्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श पावनभूमी सोहळा. 29 मे 1929 रोजी बाबासाहेबांनी विहिरीचं पाणी काढून अस्पृश्यांना दिलं होतं. या घटनेला आज 95 वर्ष पूर्ण झाली. सोलापुरातील श्री 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 बसवारूढ महास्वामी मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद महास्वामी यांचं निधन. आज संध्याकाळी अंत्यसंस्कार केले जातील. देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली. देशभरात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1300 वर, तर महाराष्ट्रामध्ये 383 कोरोनाचे रुग्ण. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये 5 कोरोनाबाधित रुग्ण. यातले 2 रुग्णांचा मृत्यू, तर उर्वरित 3 रुग्णांवरती उपचार सुरू. केडीएमसी उपायुक्तांची माहिती. नवी मुंबईमध्ये 4 नव्या कोरोना रुग्णांची वाढ. नवी मुंबईमध्ये एकूण 19 कोरोना रुग्ण. कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यानं नागरिकांमध्ये घबराट. मे महिन्यात नागपूरमध्ये कोरोनाच्या 5 रुग्णांची नोंद. त्यातील 2 रुग्ण सक्रिय, दोघांची प्रकृती स्थिर. दोघंही होम आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती. मुंबई महापालिकेचा मालमत्ता करात 15% वाढ करण्याचा निर्णय. जवळपास 1 दशकानंतर मुंबईतील मालमत्ता करामध्ये वाढ. 9 लाख मालमत्तांवरती 15% जास्त कर लागणार. मुंबई महानगरपालिकेला 2024-25 मध्ये 6,198 कोटी मालमत्ता कर मिळाला होता, तर चालू आर्थिक वर्षात 7,500 कोटी रुपये मालमत्ता कर मिळण्याची शक्यता. एमबीए सीईटीचा निकाल जाहीर. 7 विद्यार्थ्यांना 100% गुण. सीईटी सेलकडून प्रवेशाचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाण्याची शक्यता. सिंहगड किल्ला पर्यटनासाठी बंद. पावसाळ्यापूर्वी वनविभाग सिंहगडाचा दौरा करणार असून सुरक्षेच्या दृष्टीनं पाहणीही करणार. राज्यामध्ये 19 मे पासूनच्या पाऊसबळींची संख्या 39 वर. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून माहिती सादर. अनेक ठिकाणी पावसानं पिकांसह घर आणि रस्त्यांचंही मोठं नुकसान केलंय. पुढच्या 48 तासात मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केलाय. महाबळेश्वरमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग. ओढे, नदी, नाले तुडुंब. गटारं तुंबल्यानं महाबळेश्वरमधील रस्त्यावर पाणीच पाणी. पर्यटकांचे हाल. पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची चांगलीच कसरत. नागपुरातील नरखेड आणि काटोल तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान. संत्रा बागा जमीनदोस्त. लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. भिवंडीवाडा महामार्गावर खड्डे आणि काँक्रिटीकरणाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी. दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची कसरत. बीडच्या आंबेजोगाई स्थानकात बसने एका प्रवाशाला चिरडलं. दुर्घटनेमध्ये प्रवाशाचा जागीच मृत्यू. दुसऱ्या बसमध्ये चढत असताना बाजूच्या बसनं चिरडल्यानं दुर्घटना. मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर उलटला. मुंबईहून कोकणाच्या दिशेनं जात असताना वडखळजवळ अपघात. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर थेट दुभाजकाला धडकून अपघात. अकोल्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात ओंडाशी आलेला घास हिरावला. ज्वारीचं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या आष्टीमध्ये पावसाचा बागायतदार शेतकऱ्यांना फटका. सततच्या पावसामुळे आंब्याची बाग उद्ध्वस्त झाल्यानं महिला शेतकऱ्यानं टाहू फोडला. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सामान्य पातळीवर सध्या कोल्हापूरमध्ये पावसाची उसंत. गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसानं पाणी पातळी 20 फुटांवर गेली होती. मुंबईमध्ये एका इमारतीच्या लिफ्टमध्ये शेजाऱ्याला कुत्रा चावला म्हणून कुत्र्याच्या मालकाला 4 महिन्यांचा कारावास. मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाकडून निकाल. 2018 मध्ये वरळीमध्ये ही घटना घडली होती.
गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यातील पळसगाव मजेवाडा शंकरनगर परिसरात 28 रानटी हत्तींनी हैदोस घातलाय. भाजीपाला आणि पिकांचं मोठं नुकसान केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारनं दुचाकीला उडवलं. कार चालवणाऱ्या 14 वर्षांच्या मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल. कारही पोलिसांनी ताब्यात घेतली. लातूरमध्ये 2 खासगी बसचा अपघातात एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. सोलापूर लातूर महामार्गावरची घटना. वाशिमच्या मालेगावमधील हत्या आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी दिनेश निरापुरे सापडला. उपचारासाठी नागपूरला नेलं असता पोलिसांना चकवा देऊन तो फरार झाला होता. गोंदियाच्या तिरोडा तुमसर मार्गावर भीषण अपघात. भरधाव ट्रेलरच्या धडकेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू. नाशिकच्या पंचवटी परिसरात वडिलांसोबत भाजी आणायला गेलेल्या 19 वर्षीय तरुणाची हत्या. पैशाच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. नक्षलप्रभावी भागांच्या यादीतून बस्तर जिल्ह्याचं नाव हटवलं. तब्बल 4 दशकांनंतर बस्तर जिल्हा नक्षलमुक्त. एकेकाळी नक्षलींचा बालेकिल्ला म्हणून बस्तर जिल्हा ओळखला जायचा. ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावर. आज अमित शहा सुरक्षासंबंधी बैठक घेणार तर पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झालेल्या रहिवाशांचीही विचारपूस करणार. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मुंबईमध्ये भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वात दादर चैत्यभूमीतून ही यात्रा निघेल. ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणारं काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वातलं सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ पनामामध्ये. राष्ट्रपती जोस राऊल मुलिनो यांची राष्ट्रपती भवनात जाऊन त्यांनी भेट घेतली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोलिसांच्या चकमकीत 4 जणांचा मृत्यू. एका मानवाधिकार कार्यकर्त्याचाही समावेश. पोलिसांनी त्याला बंडखोर ठरवून बनावट चकमकीत मारल्याचा आरोप. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताशी चर्चा करण्याची पुन्हा गयावया. काश्मीर आणि दहशतवाद या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी शहबाज शरीफ यांनी तयारी दर्शवली. सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांची हिंडनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका. लोकपालांनी क्लीन चिट दिली. माधवी बुच यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याचं लोकपालांचं म्हणणं आहे. डाव्या चळवळीतला तारा निखळला. पालघरचे माजी खासदार कॉम्रेड लहानू कोम यांचं निधन. वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पद्म पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला जाताना अभिनेते अशोक सराफ यांचा विमानामध्येही विशेष सन्मान. पायलटनं विमानाचं हे उड्डाण विशेष असल्याचं सांगत अशोक सराफ यांचं विमानात स्वागत केलं. मेरे अंकल श्री अशोक सराफ हमारे साथ इस विमान में यात्रा कर रहे हैं, जिन्हें हाल ही में भारत सरकार ने पद्मश्री से सम्मानित किया है और मुझे गर्व है कि आज मैं उन्हें मुंबई तक फ्लाई कर रही हूँ. मैं आप सभी से रिक्वेस्ट करती हूँ कि प्लीज तालियों से आप उनका. एलॉन मस्क यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडली. विशेष सरकारी कर्मचारी हे पद त्याची मुदत संपल्यानं सोडलं. वायफळ खर्च रोखण्यासाठी केलेल्या नियुक्तीबद्दल ट्रम्प यांनी मस्क यांचे आभार मानले. अमेरिकी नागरिकांना विविध प्रकारे त्रास देणारे परदेशी अधिकारी आणि व्यक्ती यांच्यावर नवे व्हिसा निर्बंध लादणार. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याकडून स्पष्ट. स्लो ओव्हर रेटसाठी लखनौला 3ऱ्यांदा दंड. कर्णधार ऋषभ पंतला 30 लाखांचा दंड. उर्वरित 11 खेळाडूंना प्रत्येकी 12 लाख रुपये किंवा त्यांच्या सामना शुल्काच्या 50% दंड. आयपीएलमध्ये आज क्वालिफायर 1च्या लढतीमध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने. आज जो बाजी मारेल तो थेट अंतिम फेरी गाठणार. विराट कोहलीच्या कामगिरीकडे विशेष लक्ष.